हॅलो, नमस्ते, नमस्कार, राम राम. तर आम्ही आलेले आहोत पप्पाच्या शेतामध्ये आणि मस्त असा खायला भुईमुगाच्या शेंगा. आजचा पूर्ण दिवस खूप बिझी आणि धावपळीचा असणार आहे. कारण काय ते मी पुढं सांगतेच. आता या झाडाखाली इतक्या भाकरी या बायांनी कशासाठी थापल्यात ते पण मी पुढं सांगतेच तुम्हाला. तर आम्ही आलेलो होतो लग्नाहून डायरेक्ट आमच्या गावाकडे माझ्या पप्पाच्या शेतामध्ये. माझ्या बाबाच्या घरची होती कंदोरी. कंदोरी गावाकडच्यांना सगळ्यांना माहीतच असेल. प्रत्येक ठिकाणी त्या शब्दाला वेगवेगळं काय काय म्हणत असतात. कुणी नवस म्हणते तर कुणी कंदोरी. आम्ही दोन्ही पण म्हणतो. आम्हाला दोन्ही पण. कंदोरी हा प्रकार म्हणजे नाव देवाचं आणि गाव आपलं असाच असते. मला तर असं काहीतरी वाटते. मी काही खात वगैरे नाही, पण तरी पण जे खातात त्यांना सार्वजनिक पार्टी. आणि या पार्टीला गावाकडं असल्यावर काय 2 जणांना सांगितलं, 2 जणांचं जरी आमंत्रण असलं तर सोबत 4 जण नक्की येणार. आमच्या इकडं तर असंच असणार, 2 वर 2 फ्री म्हणजे 4. आज तर दिली होती मेडिकलला सुट्टी आणि आम्ही सगळेजण आलो होतो. आधी गेलो होतो सकाळी सकाळी लग्नाला आणि नंतर मग आलो गावाकडं. लग्न वगैरे छान असं पार पडलं होतं आणि आज काही जास्त ऊन वगैरे नसल्यामुळं आजचा पूर्ण दिवस असा निवांतच होता. आणि कंदोरीच्या निमित्तानं सगळेजण गावाकडंच आले होते आणि सुट्ट्या पण अशा आमच्या या बच्ची कंपनीला होते. मग मागच्या वेळेस आम्ही जेव्हा होळीला गेलो होतो त्यावेळेस कुणालाच भेटणं झालं नव्हतं, पण यावेळेस असं निवांत असा वेळ होता आणि सगळं काही बंद करून आलो होतो. परत जायची काही गडबड नव्हती. तर मोबाईलमध्ये, टीव्हीमध्ये आणि टॅबमध्ये हे कोंबडे शेळ्या वगैरे बघितल्या आणि आज त्या समोर बघायले. त्याच्यामुळं माझ्या दोघी बी मेबुल्यांना लयच नवल वाटायला होतं. दिविजानं तर डायरेक्ट बकऱ्याचे कान पकडले आणि तोंडात घातले आणि या किवला तर भीती वाटायली. एक भित्री आणि एक धट असं झालंय माझं कॉम्बिनेशन या दोघी वेगवेगळ्या. त्याच्यानंतर पटकन त्या बोकडाला हात लावला आणि लगेच तिचे कानं तोंडात धरले आणि माझी किव हात लावताना इतका विचार करायली होती, लावू की नको, लावू नको आणि पकडू, तर तिला खूप वाटत होतं. तिला सगळेजण बघून हसायले होते. एक पिलू तिच्या पप्पाने पकडलं आणि तिने काय हात लावायला मागं पुढंच बघत होती. मग काय तिला आठवलं गाणं आणि तिचं ते दररोज म्हणते ते चिचू चिमणीचं गाणं म्हण. तिला कळालंच नाही की ते चिचू हे कोंबडी आहे, चिमणी. दोघी गोंडुलेला खूप मजा येऊ लागली. ही तर येताना मस्त निवांत झोपली होती. म्हणलं कुठं रडण धिंगाणा करते की, पण आज ऊन नसल्यामुळं आणि हे छान सगळे बच्चे कंपनी आणि शेळ्या गाई वगैरे डोळं सगळे बघून तिला खूप छान वाटत होतं. माझ्या या बेबुलीसाठी तिचे पप्पा पण त्या सगळ्यासोबत खेळायला लागले. आणि ही छोटी छोटी बच्चे कंपनी आहे ती माझी बहीण, भाऊ आणि भाची सगळे काही इथं आहे. तर ते आहे ते छोटे छोटे आणि आम्ही झालो मोठे. पण तरी पण कियाचे पप्पा माझ्या कियूसाठी छान असं त्यांना हातात घेऊन आणि त्यांना सगळ्यांना जवळ घेऊन मस्त खेळत होते. मजा येत होती निवांत असा वेळ असल्यामुळं. नंतर आलो आम्ही भुईमुगाच्या शेतामध्ये आणि किवला दाखवलं मी भुईमुगाच्या शेंगा उपटून. मग काय तिला माहीतच नव्हतं की असं असते. तिला हे काढायला खूप आवडू लागलं, पण तिला तोडता येत नव्हतं. मग आम्ही तोडले आणि या शेतामधून ती काय बाहेर निघायला तयार नव्हती. हिरवगार आणि थंडगार असं तिथं वाटत होतं आणि किव म्हणत होती मम्मी आपण इथंच फोटो काढतो, इथंच बसू होता. पण आमचा वेळ होत होता जायचा, दिवस माळवत होता. आणि ह्या बघा हे छोट्या छोट्या माझ्या भाच्या इकडं काकू हे आमचे जवळजवळच थोड्या अंतरावर आखाडे आहेत. प्रत्येकाच्या शेतामध्ये ज्याचा त्याचा. गावामधल्यापेक्षा शेतामध्ये जास्त मजा येते. किवच्या पप्पाने केला कॉल आणि चला आम्ही चाललो भूर असे म्हणले आणि तिला भुईमुगाच्या शेतातून बाहेर काढलं. मग माझी किंवा हातामध्ये डाळा घेतली आणि आम्ही निघालो. जेवण वगैरे आमचं सगळं झालं होतं. न खाणाऱ्यांसाठी मस्त असं साधं जेवण होतं आणि खाणाऱ्यांसाठी मस्त अशी तिकडं छान कंदोरी होती. कंदोरीवाल्यांना ज्वारीच्या भाकरी एवढ्या मोठ्या बनवून त्यांनी होत्या आणि प्रत्येक झाडाखाली मस्त अशा चुली होत्या. छान असं मोकळं कॅलनला पाणी आणि आजूबाजूला शेतीचं छान थंडगार असं वातावरण. मग आम्ही थोडंसं फोटोशूट वगैरे केलं आणि आईने एवढं मोठं भाजीपाला दिला. तर भेटत होता पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.